हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आता योगा डेच्या निमित्ताने किंवा असंच फेस योगा, आपण असे योगाचे प्रकार भरपूर आहे. हातासाठी आहे, पायासाठी आहे, पोटासाठी आहे, सगळ्या शरीरासाठी आहे. पण आज मी तुम्हाला फेस म्हणजे खास करून आपल्या चेहऱ्यासाठी, चेहऱ्याचे जे स्नायू आहे त्यांना कसा ताण द्यायचा आणि कसं हे करायचं, कारण ते सुद्धा करायला पाहिजे. नाही तर हे बघा, इथे ना डबल चीन येते किंवा इथलं असं म्हणजे असं दिसतं की हे हनवटी आणि गळा हा एकच दिसतो, किंवा चेहऱ्याचे आपले जे कट्स असतात ते दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा गोलगरगरीत चेहरा होतो. कालांतराने हळूहळू वजन वाढत जातं, आपण लक्ष देत नाही आणि मग हे असं व्हायला लागतं. तर आज मी तुम्हाला प्रथम चेहऱ्यासाठी काय करायचे योगा, आणि हे बसल्या बसल्या करू शकता. असं नाही आहे की तुम्ही म्हणजे जर तुम्ही काही उठत असाल त्याच्या एक 10-15 मिनटं आधी उठून तुमचं प्राप्तविधी म्हणजे दात घासणं, बाकी सगळं वॉशरूमला जाऊन येणं वगैरे हे सगळं करून तुम्ही 10-15 मिनटं एक तर ध्यानाला बसा, आणि ध्यानाला बसायच्या आधी तुम्ही ओंकार करा किंवा ध्यानाला बसून नंतर ओंकार करा. तर कसं करायचा ओंकार म्हणजे हे बघा, ओ म्हणजे ओ म्हणताना असं तोंड होतं आणि म्हणजे हे आपल्या आतल्यात जिरल्यासारखं होतं. तर ओम म्हणताना सगळी ह्याच्यातली शरीरातली जी निगेटिव्हिटी आहे किंवा हे आहे ते असं बाहेर काढायचं, आणि असं आपण शिट्टी कशी वाजवतो तसं. आणि ऊंच्या वेळेला मग ते आतून असं इथून तुम्हाला असं घुमल्यासारखं वाटतं. आता परत एकदा दाखवते. ओंकार करताना ओ, म्हणजे माझ्या चेहऱ्याची हालचाल कशी होते ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे कसं आहे की आधी असं होतं, मग असं होतं, म्हणजे इथल्या स्नायूंना त्याचा आणि ह्याचे फायदे आध्यात्मिक फायदे खूप आहेत. तुम्हाला तुमचं हे केल्यावर हळूहळू तुम्हाला समजेल. हे काय असं काही हे नाही आहे, आध्यात्मिक ह्याच्यामध्ये पण मोडतं. तर तुम्हाला स्वतः तुम्ही करून बघा, तुमच्यातला फरक तुम्हाला जाणवेल. आता हा ओंकार तुम्हाला करायचा आहे, रोज करा तुम्ही. पहिल्यांदा 5 मिनटं करा, 10 मिनटं करा. तुमचा ह्यानी स्टॅमिना वाढतो की तुम्ही किती वेळ ओम असं करू शकता, ह्याच्यावरनं तुम्हाला समजेल. काही लोकांना म्हणजे लगेच ओ नाही होत. तर असं जितका वेळ तुम्हाला करता येईल तितका वेळ करा. हे तुमच्या शरीरासाठी खूप छान आहे. हे एकंदर ह्याच्यात तुमच्या चेहऱ्याला पण तुम्हाला आहे एक्सरसाइज, आणि तुमच्या शरीरासाठी पण आहे. त्याच्यानंतर हे बघा, आपल्या साती चक्रातली म्हणजे आपली निगेटिव्हिटी जे शरीरामध्ये आहे ती बाहेर काढण्यासाठी ह्याच्यामध्ये ते पण म्हणजे एक फायदा असतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना पण व्यायाम मिळतो. आता काय करायचं हे बघा, म्हणजे इतका मोठा करायचा की हे सगळे स्नायू असे आपले ताणले गेले पाहिजे, स्किन वगैरे. इतका मोठा करायचा, जितका तुम्हाला मोठा करता येईल तेवढा करायचा आहे बघा. असं चेहऱ्याला सगळ्या तुमच्या ह्याला ताण बसेल, तुम्हाला समजेल तसं. सुरुवातीला 2दा करा, नंतर हळूहळू तुम्ही 4 वेळा 5 वेळा असं करत जा. आता हे केल्याने तुम्हाला समजेल की इथले सगळ्या तुमच्या स्नायूंना ताण बसतो. आणि हे सगळं केलं पाहिजे, नाहीतर मग काय होतं की अजिबातच हालचाल नाही केली, अजिबातच काही तुम्ही केलं नाही तर तुमच्या चेहऱ्याचा शेप पण बदलू शकतो.
आता हे झालं. त्याच्यानंतर हे जे मी करणार आहे आत्ता, त्यांनी तुमच्या चेहऱ्याला फायदा होईल आणि शिवाय तुमच्या मेंदूसाठी पण फायदा होईल. हे मेंदूची पण म्हणजे तुमच्या ब्रेनची पण एक्सरसाइज आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपली जीभ आहे ना, जितकी बाहेर काढता येईल तितकी काढायची. म्हणजे हे बघा, आतमध्ये घ्यायची, श्वास घ्यायचा, परत जीभ बाहेर काढायची. म्हणजे जर तुमचा आवाज असा झाला असं व्हायला लागलं, बंद करायचं. सुरुवातीला तुम्हाला जितकं जमेल तितकं करा. म्हणजे सुरुवातीला असं असं व्हायला लागलं, बंद करा. हळूहळू तुमचा स्टॅमिना वाढायला लागेल. आता ही एक्सरसाइज जे तुम्ही जीभ बाहेर काढता पूर्ण, हे तुमच्या मेंदूला पण त्याचा फायदा होतो. हां, आता हे एक केलं. दुसरं काय करायचं आहे, ही जीभ आहे आपण आत्ता अशी बाहेर काढली, ती अशी बाहेर न काढता त्याचं हे बघा, आता अशी जीभ आहे ना, तर ती अशी त्याला रोल करायचं आहे तोंडातल्या तोंडात. म्हणजे असा रोल करायचा आणि करायचं. आता पहिल्यांदा श्वास घ्या. आता परत बाहेर काढायची, बंद करायचं. तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं करा. म्हणजे असं काही नाही की खूप वेळ केलं पाहिजे. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. ही सुद्धा एक्सरसाइज जी आपण करतो, ही चेहऱ्याला पण तुम्हाला उपयोगी पडते आणि खास करून तुमच्या ब्रेनसाठी, मेंदूसाठी याचा चांगला उपयोग होतो. आपल्याला काही कालांतराने, आजकाल तर 40व्या वर्षीसुद्धा मुलांना विस्मरण होतं, म्हणजे विसरायला लागतात. हे होणार नाही तुमचं वय वाढलं तरी. त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून, म्हणजे हे काही 60 ओलांडलेल्या लोकांसाठी आहे असं नाही. 35-40च्या मुलांनी आत्तापासून सुरुवात केली तर त्यांना म्हणजे त्यांचं शार्प राहील बुद्धी, विस्मरण होणार नाही, गोष्टी तुम्हाला आठवायला मदत होईल. तर हे 2 म्हणजे चेहऱ्यासाठी पण आहेत. आत्ता मी दाखवलं ते जीभ बाहेर काढणं आणि असा रोल करायचा, हे दोन्ही, आणि मेंदूसाठी पण आहे. तसं आता हे सगळ्यांना माहीतच असेल की सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश करायच्या आधी तुम्हाला शुगरचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, किंवा नॉर्मल थोडी बाउंड्री लाईनवर वगैरे शुगर असेल, किंवा ज्यांना शुगर आहे त्यांनीसुद्धा हे करून बघा. उठल्या उठल्या म्हणजे 5 वेळा कुठच्याही बाजूला फिरवा, उजव्या बाजूला फिरवा, डाव्या बाजूला. 5 वेळा ह्या बाजूने फिरवलं. आता 5 वेळा ह्या बाजूने फिरवलं. तुम्ही नुसतं बसल्या बसल्या करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तोंडामध्ये लाळ सुटायला लागते. आणि ह्याच्यामुळे ज्यांना डायबिटीज झालं त्यांना फायदा होतो. म्हणजे ही एक्सरसाइज आणि ह्याचा फायदा आपल्या ब्रेनसाठी पण होतो. म्हणजे ह्या ज्या मी दाखवते एक्सरसाइज तुम्हाला, ह्याचा तुम्हाला तुमच्या काही डायबिटीज वगैरे शुगर असेल तर त्याच्यासाठी पण होऊ शकतो आणि ब्रेनसाठी पण होऊ शकतो. प्लस तुमच्या चेहऱ्याच्या जे एक्सरसाइज आहेत त्याच्यासाठी पण होऊ शकतो. तर हे असं तुम्ही उठल्या उठल्या करा, 2दा-3दा करा. एकदा 4-5 वेळा ह्या बाजूने, 4-5 वेळा ह्या बाजूने. आणि पूर्ण जीभ अशी आहे ना, अशी पूर्ण गोल फिरवायची, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं करायचं. रोज करून बघा. सकाळी उठल्या उठल्या काय लगेच आपण ब्रश करायला जात नाही.
एक एक 2 मिनटाचं काम आहे, गादीवर बसल्या बसल्या करा, उठून करा, कसंही करा, पण हे करून बघा. ह्याच्यामुळे शुगर तुमची खरंच नॉर्मलवर राहील आणि हा मी अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते मी. आता हे झालं. त्याच्यानंतर आपण शिट्टी मारतो ना, तसं करायचं. म्हणजे हवा बाहेर सोडायची जे काही तुमच्या शरीरामध्ये. आता हे चक्र आहेत, आपण म्हणतो चक्रातली सगळी निगेटिव्हिटी काढायची. पण ते कसं आहे हे बघा. आता ह्याच्यात आवाज नाही आहे, पण माझ्या जे शरीरामध्ये हे आहे ते मी असं बाहेर सोडते. आपण श्वास घेतला, श्वास सोडताना तो बाहेर सोडायचा, म्हणजे तो आतून पूर्ण तुमची निगेटिव्हिटी बाहेर निघते. आणि हे चेहऱ्यासाठी पण तुम्हाला ह्याचा उपयोग असं करतो ना आपण. नाहीतर मग अशी एक नळी वगैरे तुमच्याकडे असेल ना, पूर्वीच्या तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी असं चूल वगैरे पेटवायचे, त्याला असं फुंकायचे. ही पण एक चेहऱ्याची एक्सरसाइज आहे. तर हे असं करा. नाही तर जेवढं तुम्हाला शक्य आहे, म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही काहीच करत नसाल तर तुमचा स्टॅमिना, म्हणजे जे हे वेळ आहे खूप कमी बसेल. आता जे मी सांगितलं तर काही जणांचं असं केल्याबरोबर लगेच त्यांना श्वास घ्यावासा वाटेल. ह्याचा तुमच्या श्वासावर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला तुम्ही एक 5 किंवा 10 सेकंद करू शकला तर तुम्ही हळूहळू तुम्ही अर्धा मिनिट हा असा करू शकता. आणि काही ज्यांना प्रॅक्टिस आहे ते 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट करू शकतात असा श्वास न घेता. आणि ही जी एक्सरसाइज आहे ह्याचा चेहऱ्याला फायदा होतो. तुमच्या चेहऱ्याचा शेप चांगला राहील, जो काय आहे तो, त्याच्यात काही तुम्हाला हे नाही पडणार. आणि दुसरं म्हणजे तुमच्या शरीराला पण ह्याचा फायदा आहे. त्यामुळे हे करून बघा. जर तुमच्याकडे असं नसेल, दुसरं एक आहे की हवा भरायची चेहऱ्यामध्ये, तोंडामध्ये. म्हणजे फुगवायचं सगळं. इथला भाग सगळा असा फुगला गेला पाहिजे. त्यामुळे तिथले जे रक्तवाहिन्या किंवा हे असं त्यांना चालना मिळते आणि स्नायू आपले छान हे होतात. एक्सरसाइज मिळाली कुठच्याही ह्याला की ते चांगले राहतात. त्यामुळे हे बघा, असं तुम्ही श्वास घेतला की सोडला. म्हणजे श्वास घेतल्यावर ते जे आपण घेतो, हवा घेतो आतमध्ये, ती सगळी हे करून आपण चेहऱ्यावर फुगवतोय. तसंच तुम्हाला मी दुसरं एक सांगते की जेव्हा आपण पाणी पितो ना, हे करून बघा. ह्याचा खूप फायदा होतो. मी तुम्हाला आता पाणी पिऊन कसं ते दाखवते. मध्ये एक मी व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आंघोळ करताना, म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करताय त्यावेळेला तुम्ही तोंडामध्ये पाणी घ्या आणि असं करून आंघोळ करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की असं नाही म्हणजे पाणी टाकायचं आहे, तेव्हा पाणी टाका, दुसरं पाणी घ्या. हे मी मध्ये एक त्याचा व्हिडिओ केला होता. ह्यामुळे तुमचे सर्दी खोकला हे आजार तुम्हाला होणार नाहीत. आणि हे करून बघा. मी गेले कित्येक वर्ष हे करते म्हणून सांगते की असं पाणी घ्यायचं, आता मी पाणी प्यायले हे, पण हे पाणी तुम्ही आंघोळ करताना तोंडात पाणी ठेवलं ना आणि आंघोळ केली, नंतर ते पाणी टाकून द्यायचं. ते गरम होतं पाणी, म्हणजे सगळी उष्णता निघते त्यातनं आणि ते गरम होतं. आणि मग असं आंघोळ करताना कायम तोंडात. आणि असं एक लक्षात घ्या, नुसते गाल फुगवायचे नाही, हा भाग पण फुगला पाहिजे. तसंच आता खूप उन्हाळा आहे, आता सध्या पाऊस खूप म्हणजे लांबलेला आहे, तर आपल्याला खूप उष्णता असते शरीरामध्ये. मग काय करते मी,
गार पाणी आहे ना ते असं घ्यायचं. पिऊन टाका किंवा नंतर तुम्ही टाकून देऊ शकता बाहेर पाणी. आता मी प्यायले. हे पाणी घ्यायचं, म्हणजे असं जितका वेळ ठेवता येईल गालात तेवढं ठेवायचं. आतून त्याला म्हणजे जी उष्णता असते ती सगळी निघून जाते आणि चेहऱ्यात म्हणजे उष्णता जेव्हा तुम्हाला होते किंवा राहते, आपण आंबे वगैरे खातो त्यामुळे हीट खूप वाढते आपल्या शरीरातली, आणि ती हीट जर बाहेर पडली नाही तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही सकाळी उठलात की तुमचे डोळे असे सुजलेले दिसतात किंवा डोळ्यात घाण येते. असं जेव्हा होतं तेव्हा समजायचं की शरीरातली उष्णता खूप वाढलेली आहे. सकाळी उठल्यावर डोळे चिकटतात बरेच जणांचे, म्हणजे ते घाण येऊन ते डोळे चिकटतात. ह्या वेळेला एक लक्षात घ्या की आपल्या शरीरातली उष्णता वाढलेली असते आणि उष्णता बाहेर काढण्यासाठी हे सोपे सोपे उपाय आहेत. ह्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर काहीतरी औषधं देतील, पण औषध न घेता हे जर तुम्ही रोजच्या रोज करत राहिलात तर तुमच्या शरीरातली उष्णता पण कमी होईल, चेहऱ्यातली उष्णता कमी होईल. चेहऱ्यातली उष्णता कमी झाली की चेहरा तुमचा छान दिसायला लागतो. तर ते बघा, नाकडोळे काही कोणाच्या हातात नाही, पण जे काय आहे आपल्याला दिलेलं, भगवंतानी देवानी दिलेलं आहे ते जपणं आणि त्याचं काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. म्हणून मी आज तुम्हाला हे योगा, फेस योगा दाखवलेले आहे. हे बसल्या बसल्या कधीही, दुपारी वेळ आहे, फक्त जेवायच्या आधी करू नका आणि जेवल्यानंतर लगेच करू नका. त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आणि ओमकार करायचा असेल तर मात्र सकाळी उठून, जे तुम्ही उठता त्याच्या आधी 15 मिनटं उठा आणि मग ओमकार करा. बघा, ह्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. करून बघा. धन्यवाद.